आपली आजची रेसिपी ओल्या वाटाण्याची भाजी करणार आहे आपण. तर त्याला घेतलेलं ही साहित्य. आता चला आपण गॅस चालू करून घेऊया. गॅस चालू करून घेतला तर आपण तेल पहिल्यांदा टाकूया. थोडीशी जिरी त्यात टाकून घेऊया. तर आपली आता जिरी तडतड झालेली भाजलेली. आता आपण त्यात लसूण टाकून द्यायचा. लसूण टाकून दिलेला आहे. एकदम त्याला बी लालसर जरा होईपर्यंत भाजायचं. आता लसूण आपला झालेला आहे लाल. आता एक कांदा आपण त्यात सोडून घेऊया. लसूण कांदा चांगला त्याला भाजून द्यायचा. एकदम बारीक चिरून घेतलेला आहे. त्याला पण चांगलं परतून द्यायचं. एकदम मस्त पैकी फ्राय होऊन द्यायचा कांदा. एकदम लाल लगेच होतो. थोडीशी त्याला हळद टाकून द्यायची. त्याला पण आपण हलवून घेऊया. एकदम छान लगेचच होत. मऊ पडतो एकदम. परतल्या भाजल्या जातो छान. आता यातच आपल्याला एक टमॅटो पण झालेला आहे आपला लालसर कांदा. त्यात आता आपण एक टमॅटो तोडून द्यायचा. त्याला पण चांगलं परतून द्यायचं. त्यात चांगलं एकदम छान होऊन द्यायचं. त्यात थोडं आपण आता थोडं नॉर्मल मीठ टाकून घेऊया. कांदा आणि टमॅटो छान परतल्या जातात. हे वाटाण्याचे हे शेंगातले वाटाणे काढलेले हे आपण ह्यात सोडून द्यायचे. त्याला पण तेलात चांगले भाजून घ्या. एकदम भारी परतून जातात त्यात. त्याला थोडस मीठ पण टाकून द्यायचं. म्हणजे चांगलं होऊन ते वाटाणे पण मऊ पडतात. थोडस वरण खोबरं सोडून देऊया. त्याला चांगलं हलवून घ्यायचं खोबरं सोडल्यावर. 2 मिनिटात याला आपण लो गॅसवर आधी झाकून ठेवूया. 2 मिनिटं होऊन देऊ. तर मग तुम्ही बी एकदा नक्की ट्राय करा. आणि छान बनती. हिरव्या शेंगा आणून त्याचे वाटाणे काढून बनवायचे. एकदम खायला मस्तच. तर आता आपण 2 मिनिटं झालेला आहे उघडून घेऊया. उघडून घेतलं की ह्याला अजून एकदा चांगलं हलवायचं. वाटाणे पण मऊ झालेले आहे. एकदम छान झाले. आता ह्याला आपण घरगुती चटणी टाकूया. आपण दीड चमचा टाकलेले. एकदम छान झाले. याला अजून परतून द्यायचं. छान पैकी परतून द्यायचं.
त्याला थोडस अजून ठेवूया. आपली चटणी त्यात मिक्स झाली पाहिजे, त्याची चव त्यात उतरते. कारण लगेच टाकलं तर ते काय बरोबर होत नाही, पण चांगल्या त्यात तेलात एक जीव होऊन जातो मसाल्याचा याचा. आता याला काही लगेच उघडून घेऊया. झालं 1 मिनिट घेऊया उघडून आणि थोडीशी धना पावडर टाकून देऊया. आता ह्याला आपण हलवून घेऊ. यात बटाटा पण टाकू शकता, पण आम्हाला बटाटा आवडत नाही म्हणून आम्ही वाटाणा नुसता करतो. त्याला शेंगदाणा 1 चमचा 1.5 चमचा टाकून घ्यायचे. छानपैकी परतलेला आहे. आता ह्याला वाटी 1.5 वाटी आपण पाणी सोडून घेणार, म्हणजे छानपैकी होऊन जाईल. आता आपण 1 वाटीभर पाणी सोडून घेऊया. अजून थोडस टाकू, म्हणजे एकदम परफेक्ट होऊन जाईल भाजी. तर तुम्ही बी नक्की ट्राय करा. तुम्हाला पण बघा एकदा करून, एकदम खायला छान लागणार. आणि तुम्हाला दुसरी कोणती रेसिपी पाहिजे तर नक्की कमेंट करून मागा, नक्की देईन. आणि एकदा नक्की ट्राय करा. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. तर नक्की ट्राय करा, एकदम छान होऊन जाते. आता आपण हिला झाकून ठेवूया 5 मिनिट. भाजी बघूया आपण, झाली असणार आहे, एकदम छान झालेली. आता झालेला एकदम छान, लय पातळ नाही आणि हे नाही, मसाल्यात मस्तपैकी लपतपीत केलेला आहे. खायला भाजी संग छान आणि भाता संग छान. तर नक्की तुम्ही पण एकदा ट्राय करा. आता आपला वाटाणा पण एकदम छान शिजून झालेला आहे, एकदम मऊ झालंय, छान पैकी शिजलेला आहे. तर आता ह्याला आपण बंद करून घेऊया. एकदम छान झाले. तर याला आता आपण काढून घेऊया. तुम्हाला पण नक्की ट्राय करा. दुसरी कोणती रेसिपी पाहिजे तर कमेंट करून विचारा, नक्की मी देईन. आणि एकदा जर नक्की ट्राय करा, एकदम छान लागतं. गिरवी घालण्यापेक्षा एकदम घरगुती छान लागतं. दुसरी कोणती रेसिपी पाहिजे तर कमेंट करून विचारा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, नक्की करा. आणि एकदा करून बघा आणि मग सांगा.